खोपटे संघाची जाते. नक्कीच एक दमदार जोडी आहे खोपटे संघाची आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच पहिला गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी आदेश कडू, एक जबरदस्त गोलंदाज सोनारी संघाचा आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाकडे. स्वागतम सुस्वागतम आगतम वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेवम सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्येचा अधिपती 64 कळांचा गणपती रिद्धी सिद्धीचा दाता श्री गणेशाला वंदन करून, श्री गणेश हनुमानाला वंदन करून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून या स्पर्धेला आपण सुरुवात करूया. पहिला चेंडू टाकला जाईल आदेश कडू सोनारी संघाचा. कुंडेगाव एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर असेल तर सलामीला समोरचा जो खेळाडू आहे मयूर, तर नक्कीच नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अभिजित आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये खोपटे संघाची आपल्याला पाहायला मिळेल. आदेश कडूचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. गेम ऑन स्टार्ट होते. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुलटॉच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आहे. एक धाव फलकावर केलेली आहे आणि नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी शुभेच्छा आल्या जात आहेत. जरीमरी खोपटे संघाला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. वर्ड ग्रुप खोपटे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी कुमार ठाकूर असतील, हसुरामजी घरत असतील, त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व कलाकार टीम आहे. त्या कलाकार टीमच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत खोपटे संघाला वर्ड ग्रुप खोपटेच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी पाहायला आपण पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पंचांनी पाहिलंय की हा नो बॉलचा इशारा आणि नो बॉलला सुरुवात झाली आहे. म्हणजे या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. सुरुवात झाली आहे 2 धावेने खोपटे संघाची. कालची जर मॅच पाहिली आपण, पहिला सामना काय जबरदस्त खेळला होता योगेश कोळी. अफलातून जबरदस्त फलंदाजी, 15 चेंडूमध्ये 50 धावा तब्बल ठोकल्या होत्या. पुढचा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाही आहे. चेंडू गेलाय, पॅडला आदललाय, चेंडू बॉडीला आदललाय आणि बाईकच्या स्वरूपात धाव मिळते आहे. या ठिकाणी बॅटकट आहे. ओके, बॅटकटच्या स्वरूपात धाव मिळते आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावसंख्या. धावफलकावर षटक चालू आहे. पहिले षटकाचा खराब चेंडू टाकल्यानंतर दुसरा चेंडू मात्र कमबॅक केलाय या ठिकाणी आदेश कडू यांनी. कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या ठिकाणी मात्र एक धाव घेतली गेली आहे. नक्कीच आता चाललेली देणगी आपण पाहतोय. कुंडे गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि उत्कृष्ट गायक आणि बुवा आदरणीय श्री लक्ष्मण गणपत पाटील रायगड भूषण पुरस्कृत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा मनस्वी मनपूर्वक हार्दिक आभार आणि धन्यवाद. पॉईंटच्या दिशेने केलेला हा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले फेकी, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 4 धावसंख्या खोपटे संघाच्या आतापर्यंत होताना पाहतोय आपण. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण एक दमदार आयोजन पाहायला मिळतोय या कुंडेगावच्या मैदानावर रजनी क्रिकेट स्पर्धेचं. नक्कीच माझ्यासोबत जोडले जातील आजच्या रजनीमध्ये रुपेश पाटील कॉमेंटेटर आहेत, या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. दमदार फटका पाहायला मिळाला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय बाबा रामदेव पतंजली. षटकार, पहिला षटकार आजच्या या रजनीतला पाहायला मिळतोय आणि बॅट मधून येतोय. नक्कीच मयूरच्या बॅट मधून आलेला हा षटकार, अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी 6 धावेने धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या पुढे सरकती आहे. 11 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. दमदार सामना आपल्या भेटीला येतोय. प्रेक्षकांच्या एक दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लाईव्ह टेलिकास्ट जर पाहिलं आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून या थेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतो. पुन्हा एकदा आदेश कडू. या बेलचा चेंडू कार्पेटच्या
ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न, पण तो वरून उचललाय हा शॉट. एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये चेंडू जातोय. हवेत झेल होता परंतु थोडासा पाठी होता आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला गेलाय. या मिळतायत 2 धाबा आणि 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 वर जाऊन पोहोचलाय संघ. नक्कीच 13 धावसंख्या आपण पाहतोय खोपटे संघाच्या. जर पाहिलं ना या षटकात, जर आपण 5 षटकांचं विवरण जर सांगितलं तर काल 5 षटकांमध्ये बरेच धावांचा पाठलाग केला होता. 77-75 धावापर्यंत मजल मारली होती. पुढचा चेंडू सुरेख फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. सर्कलमध्ये चेंडू अडवला गेलाय. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 14 धावसंख्या आपण पाहतोय. बिनबाद 14 या ठिकाणी आपण पाहतोय खोपटे संघाची धावसंख्या. तर या ठिकाणी जर पाहिलं ना आपण 14च्या सरासरीने जरी वाटचाल केली तर एक फाईट आणि टाय स्कोर होऊ शकतो. परंतु पाहावं लागेल काय असेल, काय घडेल. कारण हा मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं ना तर अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि या ठिकाणी आपलं पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल हे पाहावं लागेल. नक्कीच युवा तरुणांचा भरणा असणारा संघ म्हणजे प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघ. या संघामध्ये जर पाहिलं आपण प्रशांत कडू उर्फ बबड्या, त्यानंतर आपण पाहतो संदीप पाटील पप्पू आणि त्यानंतर आदेश कडू. हे जर वगळले ना तर बाकी सर्व खेळाडू जर आपण पाहिले तर यंग आणि युवा खेळाडू आपण पाहतोय. सोनारी संघाच्या युवा तरुणांना वाव देण्याचं काम करतोय. मात्र आता नवीन गोलंदाज मैदान नयन कडू गोलंदाजीसाठी ट्रॅकवर येतोय. पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल, गोलंदाजी हाताळेल. कारण पहिलं षटक जर पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले तर टाकलं होतं आदेश यांनी. 14 धावा तब्बल बहाल केल्यात. कुठलाही प्रकारचा विकेट इथं घेता आला नाही खोपट्या संघाचा. मात्र पाहूया या ठिकाणी जर पाहिला तर नक्कीच जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करायचं आहे. तर नक्कीच नयन कडू गोलंदाजी ट्रॅकवर असेल. दुसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख फटका, वरून उचललेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. झेल आहे आणि झेल तिथं घेतली गेली आहे. कोणतीही चूक न करता झेल टिपली गेली आहे. पहिला हादरा, पहिला दणका, पहिला मावळा पुढे जाऊन कोसळतोय. या ठिकाणी मात्र झेल घेणारा जर क्षेत्ररक्षक असेल संदीप पाटील, नक्कीच पप्पू एक चांगली झेल आपली पाहायला मिळाली आहे. पहिला हादरा बसलाय खोपटे संघाला. मोठा फटका मारायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, मात्र टायमिंग पुरेपूर झाली नाही, प्रॉपर टायमिंग आली नाही, पॉवर जनरेट झाली नाही आणि त्याचा मात्र फटका बसलाय खोपटे संघाला. पहिला हादरा, पहिला दणका बसलाय या ठिकाणी. नक्कीच पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव आहे मंथन म्हात्रे. नक्कीच मैदानामध्ये दाखल होतोय मंथन म्हात्रे. मैदानामध्ये दाखल होते खोपटे संघाचा खेळाडू. आल्या सुरुवात केली आहे गोलंदाज नयन. या गोलंदाजाने जर पाहिलं, नयन सुद्धा एक चाणक्ष चपल गोलंदाज आहे सोनारी संघाचा. कारण प्रमोद स्पोर्ट्स सोनारी म्हटलं ना तर नयन, त्यानंतर आपण पाहतोय संदीप पाटील पप्पू, त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत कडू. हे दिग्गज खेळाडू आहेत सोनारी संघाचे आणि नक्कीच यज्ञेश सुद्धा त्याच्यामधलाच एक मोहरा. तर या 4 खेळाडूंवर दारोमदार असणार आहे सोनारी संघाची. मात्र पाहूया नयन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय मंथन म्हात्रे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार आहे नयनचा. पुढचा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. या वेळचा चेंडू शॉट होता, फुल होता चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर एक लॉलीपॉप चेंडू होता. जर बॅटला लागला असताना तर आपल्याला मोठा फटका पाहायला मिळाला असता. परंतु इथं टायमिंग साधता आली नाही चेंडूवर आणि चेंडू हुकला. परंतु पंचांनी दिलाय व्हाईट. एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावपलकावर आपण पाहिली 16 धावसंख्या. 16 धावसंख्या आपण पाहतो. पहिला चेंडू चांगला टाकला होता, चांगल्या टप्प्यावर टाकला होता, हाताळला होता. यावरचा चेंडू आडव्या हाताने खेळलाय. पाहावं लागेल इथं काय असेल आणि पडलाय. झेल घेतली गेली आहे. इथं पडलाय दुसरा विकेट, दुसरा मोहरा आणि दुसरा मावळा बुरजावरून डासलतोय खोपटे संघाचा. या ठिकाणी आपण पाहतोय
शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. नक्कीच 19 फेब्रुवारी 1630 साली असा तारा चमकला. आई जिजाऊच्या पोटी एक बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाचं नाव ठेवलं आई शिवाईच्या पोटी. शिवाई नावाच्या देवीच्या नावावरून नाव ठेवण्यात आलं शिवाजी आणि तो शिवाजी स्वराज्याचा स्वराज्य रक्षक झाला असा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन फलंदाज गारद झालेत या ठिकाणी आपण पाहतोय आणि दोन फलंदाज गारद झालेत. एक म्हणजे आपण पाहिलाय अभिजित बाद होतोय, त्यानंतर मयूर, म्हणजे सलामीची जोडी होती ती मात्र इथं फुटली आहे. नक्कीच धाबा संख्या जर पाहिली आपण 16 धाबांवर 2 खेळाडू बाद झालेत कोपटे संघाच्या. परंतु पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय आयुष भगत डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आहे पप्पू कडून. यांना पुरेपूर फायदा मात्र पहा. 1 आणि 2 आणि तिसरी धाव. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणा पाहायला लागेल. या 2 फलंदाजांमध्ये पाहिलं की फंबलिंग झालाय पप्पू आणि त्याचा पुरेपूर फायदा इथं उचलला गेलाय. नक्कीच या 3 धाबा आणि 3 धाब्याने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. 2 बाद 19 आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलटॉस. टायमिंग चुकली आहे, झेल उडाली आहे आणि हा बसलाय तिसरा हातरा, तिसरा दणका, तिसरा मावळा बुरजावरून डाचलतोय या ठिकाणी खोपटे संघाचा. इथं मात्र पडझड झाली आहे. 3 बाद. वाजव डीजे. छत्रपती थँक्यू व्हेरी मच. तेव्हा महाराजांच्या काळात जे मावले होते ना ते एकनिष्ठ मावले होते, कारण त्या एकनिष्ठ मावळ्यांमुळेच हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाला. 18 पगड जातीच्या मावळ्यांना राजांनी एकत्र केलं आणि हा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून महाराजांना मानवंदना दिली जाते. पुढचा चेंडू सुरेख चेंडू हाताळलाय. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळते नयन कडूच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नयन कडू मात्र चांगली टप्प्यावर लाईन ठेवली आहे. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय सत्यजित. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले. याचं षटक संपलंय या ठिकाणी पाहतोय आपण. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 19 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. 3 फलंदाज बाद. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर असं संगीत. नक्की सुजित पाटील आणि नितेश पाटील यांना विनंती असेल की आपण मंचकावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. पागोडे गावचे आमचे सुजितजी पाटील काँग्रेस पक्षाचे एक दमदार व्यक्तिमत्व. त्याचबरोबर नितेश पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर यायचं आहे. मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आपली जागा मैदानामध्ये बाजूला नाही आहे तर आमच्या मंचकावर आमच्या या स्टेजवर आहे. आपण स्टेजवर येऊन स्थानबद्ध व्हायचं. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय 3रं षटक घेऊन येतोय संदीप पाटील. यावेळचा फटका लॉंग ऑफच्या वरून मारतोय. चेंडू जातोय का पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथं मात्र खराब फ्रेकी. याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला गेलाय. या 2 धाव्या धाबत संख्या पुढे सरकते आहे. 21 धाबा धावफलकावर लागतायत. 3रं षटक हाताळण्यासाठी स्वतः संदीप पाटील येतोय. म्हणजे पप्पू सोनारी संघाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो असा पप्पू येतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. मात्र पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल. उरलेले 5 चेंडू या कशा प्रकारे टाकले जातील हे पाहावं लागेल. मात्र स्ट्राईकला असेल. बॅटची एज घेतली आहे. पाठी चेंडू झालाय आणि इथं मात्र धावचीची संधी आहे. पाहूया. धावचीत बाद. राजधानी
तर हा इथं मात्र आत्महत्या म्हणावी लागेल. एक आत्महत्याप्रमाणेच या ठिकाणी रनआउट आपली विकेट मात्र प्रदान केलेली आहे तो खेळाडू म्हणजे सत्यजित. नवीन फलंदाज वैभव जातोय. एक अनुभवी असा फलंदाज आहे वैभव. पाहूया पुढचा चेंडू. लॉर्ड अपिलाय पॅडवर चेंडू आदलला गेलाय आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय विकेट पडतोय. इथं मात्र खोपटे संघाची अर्धी टीम पॅव्हलियन मध्ये गारज झाली आहे. डीजे पानांना उजाळा देणारा हा गीत आपण ऐकत आहात. नक्कीच तानाजी माळसुरे 300 माबळे घेऊन द्रोणागिरी कडा चढण्यासाठी गेला. कोंडाणा घ्यायला घेण्यासाठी गेला 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 तो असा गेला की पुन्हा आला नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून एकच नाम गुंजगुन आला की गड आला पण सिंह गेला. गड घेतला तानाजीने गड घेतला परंतु त्या गडावर मात्र मृत्युमुखी पडला. असा हा ताणा. या ताण्याचं एक गीत या माध्यमातून एक स्मरण दिलं. आणि नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रितेश ठाकूर मैदानामध्ये दाखल होतोय. संदीप पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. यावेळेचा चेंडू कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. चेंडू अडला जातोय आणि नक्कीच इथं बॉडीला चेंडू अडतोय आणि इथं मात्र पाहिलं तर डॉट चेंडू. काय गोलंदाजी आता मात्र पप्पू यांनी थोडंसं जखडून ठेवलंय खोपटे संघाला. कारण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 5 खेळाडू खोपटे संघाचे बाद झालेत. कमबॅक करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल खोपटे संघाला. आडव्या हाताने मारलेला फटका मात्र चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाहीये. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. हा सुद्धा चेंडू डॉट होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पदावर आहे. तिसरं षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम या ठिकाणी पप्पू करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू बॅटची काय जबरदस्त अडवलाय चेंडू. चेंडूवर झेप घेतली. जर झेप घेतली नसती ना तर हा सीमारेषा पार चौकार गेला असता. 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. धावसंख्या धावफलकावर लागते 22 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर असं संगीत. चेक हॅलो. त्याचबरोबर आमच्या आदरणीय सुरणपाडाचे आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांची ती उपस्थिती पाहायला मिळते. मी त्यांना आदरपूर्वक विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. सुरणपाडाचे आमच्या आदरणीय सचिनजी तांडेल यांना आदरपूर्वक इथे मात्र निमंत्रित केलं जातो की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. जाऊया मैदानाकडे. पाहतोय आपण 14 षटक प्रगती पदावर असेल आणि पुन्हा एकदा नयन कडू गोलंदाजी ट्रॅकवर येतो आहे. आताचा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांनी सांगितलंय की हा खराब चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे 23 धावसंख्या. इथून मात्र सुरुवात करावी लागेल कारण आपल्याकडे आता फक्त 12 चेंडू राहिलेत आणि या 12 चेंडू मध्ये जर पाहिलं आपण तर नक्कीच आपल्याला एक कमबॅक करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. धडाकेबाज अशी फटकेबाजी करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर इथं उभा करावा लागेल प्रमोद स्पोर्ट सोनारी संघासमोर. हा DRS ओके सर. DRS आहे बघा जरा. DRS चेक केला जातोय. तिसरे पंच आमचे आहेत रोहनजी यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चेक केला जातोय.
ही इनिंग संपल्यावर दोन्ही संघाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांच्या नावं घेतोय मी. त्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. सुरुंगपाडा आणि भाया स्पोर्ट्स सरडे या दोन्ही संघांनी फेअर डिलिव्हरी आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. नयन कडू मात्र नयन कडूची जर गोलंदाजी पहिली जर पाहिली ना आपण तर 15 ते 18 पावलांचा रणप असायचा नयन कडूचा. परंतु आताची जी शैली पाहिली ना आपण गोलंदाजाची ती शैली पाहिली तर थोडीशी मंद गतीने टाकतोय. फक्त चेंज ऑफ पेस करतोय. विविध प्रकारचे चेंडू टाकतोय. म्हणजे पहिली जी गोलंदाजी होती ना ती फास्टिंग गोलंदाजी होती. परंतु आता जर पाहिलं आपण तर फूल चेंजेस केलेला आहे आणि करावं लागतोय वयाप्रमाणे आणि त्यामधूनच आपल्याला काहीतरी नवीन शिकता येतो. आणि नक्कीच सोनारी गावचे आमचे दीपकजी कडू या सुद्धा इतर उपस्थित आहेत. आमचे स्नेही मित्र आहेत. दीपकजी या आमच्या मंचावर यायचं आहे. आत्ताचा चेंडू पण सुद्धा डॉट केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी मात्र पूर्णपणे जगडून ठेवलंय सोनारी संघाच्या गोलंदाजाने. खोपटे संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही आहे यांच्या बॅटमधून. पूर्णपणे या ठिकाणी जंजीर ज्याप्रमाणे बांधली जाते तशाप्रमाणे बांधलं गेलंय. या ठिकाणी पायात मारलेला चेंडू कार्पेट ग्राउंड शॉट घेतोय. लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावचा कॉल आहे आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय या दोन धाब्याची धावसंख्या पुढे सरकते 26 धावसंख्या धावफलकावर. आताचा चेंडू पुन्हा एकदा डॉट केला आहे. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. या ठिकाणी मात्र पूर्णपणे जगडून ठेवलंय. पाहतोय आपण 4 षटकं टाकली आहेत. 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर इथं 26 धावा आतापर्यंत काढून दिलेल्या आहेत कोपट्या संघाला. आणि इथून जर शेवटचं षटक पाहावं लागेल. हा शेवटचं षटक कोण घेऊन येणार आणि शेवटच्या षटकात हाणामानी होईल काय, एक सन्मानजनक स्कोर उभा होईल काय हे पाहावं लागेल कोपट्या संघाकडून. यानंतरचा सामना जर पाहिला ना आपण तर दोन्ही संघाला सूचना असेल की इनिंग झाल्यानंतर लगेच आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी. सुरुंगपाडा आणि भाया स्पोर्ट्स सार्डे या दोन्ही संघाच्या खेळाडूंना कर्णधाराला विनंती आहे की ही इनिंग झाल्यानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे. जर आपण टॉससाठी हजर राहिलं नाही आहेत तर आपला सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आपण. गोलंदाज असेल रोनित कडू येतो आहे शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक घेऊन. सुरेख गोलंदाजी रोनिक. पहा रोनित कडू मात्र काय गोलंदाजी. डावखुरा हाताचा हा फिरकी गोलंदाज आणि नक्कीच चाणक्य गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो आहे. आणि युवा खेळाडूंना तयार करण्याचा मंच म्हणजे आपण पाहतोय क्रिकेटमधून तरुणांना खेळ कशा प्रकारे खेळवला जातो हे पाहतोय आपण. सुरेख गोलंदाजी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू सर्कलमध्ये चेंडू अडवला गेलाय. एक धाव घेतली गेली आहे. 27 धावा धावफलकावर लागतायत. 27 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी. मात्र शेवटचे 4 चेंडू या इनिंग्स मधले आपल्याला पाहावं लागेल. आताचा चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर झाली नाहीये. सेफ शॉट आहे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि दोन्ही धावा आपण पाहतो या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावर 29 वर जाऊन पोहोचली आहे. 29 धाबा धावफलकावर. अजूनही म्हटलं ना तर 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील काय, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर सोनारी संघासमोर तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पाहूया वैभव आहे मैदानामध्ये. मात्र हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच राजेंद्र गरज सांगतायत की हा खराब चेंडू आहे आणि या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर लागतायत. 30 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल रोनित या गोलंदाजाचा.
सुरेख चेंडू हाताळला गेलाय, लॉड फिलाय, पंचांवर काय परिणाम नाही आहे. चेंडू येतोय डॉट, निर्धाव चेंडू. 30 धावसंख्या धावपलकर. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी. म्हणजे पहा पूर्णपणे जगडून ठेवलंय सोनारी संघाच्या गोलंदाजांनी. खोपटे संघाच्या फलंदाजांना पाहिजे ते हात खोलून दिले नाही आहेत. रोनित पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टायमिंग चुकली आहे. हवेत आहे, झेल आहे, सर्कल मध्ये झेल घेतोय. खराब क्षेत्ररक्षण, झेल धरणीला दान आणि याचा पुरेपूर फायदा. या 2 धावा मिळत आहेत खोपटे संघाला. धावसंख्या पुढे सरकली आहे, 32 वर जाऊन पोहोचली आहे. 32 धावसंख्या धावफलकावर लागते आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुरुंगपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सारडे संघाचा कर्णधार आपण पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचंय आपण. पुन्हा एकदा व्हाईट टाकलाय चेंडू. नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोनित येता. बॉडीला चेंडू आदललाय. पाहूया धावचीतची संधी आणि धावचीत बाद होतोय. या ठिकाणी विकेट क्रमांक 6 बाद होतोय. आणि इथं मात्र इनिंग्स संपलेली आहे. आणि संपलेल्या इनिंग मध्ये जर पाहिलं आपण तर धावसंख्या जर पाहिली आपण 33 धावसंख्या खोपटे संघाने काढून 34 धाबांचं आव्हान ठेवलंय ते सोनारी संघासमोर. कशा प्रकारे आव्हान पेललं जाईल हे पाहावं लागेल. कारण नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते आहे. तर नक्कीच टॉस साठी यायचं आहे. सुरुंगपाडा संघ या ठिकाणी आहे. कर्णधार सारडे संघाचा कर्णधार या नाणेफेकीसाठी. चला टॉस करायला यायचं सारडे संघाचा कर्णधार. तर नक्कीच नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होती आहे. तर एक इनिंग संपलेला आहे. माझा आवाज इथं थांबतोय आणि नवीन इनिंगसाठी नवीन आवाज नक्कीच आपल्या समोर जोडले जातील. दीपकजी पाटील यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात. रुपेशजी पाटील यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढच्या 5 षटकांचं धावतं विवरण. नक्कीच मी घेतोय राजा. तर ऐकूया रुपेशजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद. समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय मी समालोचक रुपेश पाटील. मॅनफ्रॉम जानोली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत. जर पाहिलं गेलं तर आजची दुसरी रात्र काल भव्यदिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अगदी डोळ्याची पारणं पेडावी असं मात्र या क्रिकेटच्या सोहळ्याला कालच्या रात्रीमध्ये सुरुवात झाली. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026. आणि काँग्रेस म्हटल्यानंतर रायगडमध्ये एक पहिला चेहरा समोर येत होते. तुम्हाला सर्वांचे लाडके रायगडचे दमदार नेतृत्व आदरणीय महेंद्र गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेसाठी मोठे योगदान त्यांचं राहिले गेले. आणि त्यांची ही उपस्थिती कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर या उरण तालुक्यातील अनेक टीम आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळाले. आजची दुसरी रात्र आणि दुसरी रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला सामना प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि त्यांच्या विरोधामध्ये बांधपाडा खोपटे या 2 संघातील सामना. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम सोनारी टीमनं. आणि त्याचबरोबर बॅटिंग
फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेतलाय आणि बॅटिंगसाठी मात्र इथून कोफटी टीमला आमंत्रित केलं होतं आणि इथून प्रथमतः कोफटी टीमने बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात धफलकावरती 32-32 5 षटकांमध्ये. आता 30 बॉल आणि 33 धावांची गरज इथून असणार आहे ती टीम प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीम. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीम ही टीम सातत्याने चर्चेत राहिली गेलेली आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एका बाजूला बांधपाडा कोफटी टीम या टीमनं मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केले गेले. आमची टॉस इथे मात्र घेतली जाईल. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला बॉल गावाच्या अस्मितेसाठी गावासाठी मात्र हा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट खेळला जातो आपण पाहायला गेलं तर आणि त्याचमुळे मात्र या वेगळी झाली टेनिस क्रिकेटला सातत्याने मात्र पाहायला गेली आहे. स्ट्राईक एंडला संदीपला पाहतोय पहिलाच बॉल हाताळत असताना अभिजितला मात्र पाहायला मिळाला. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. तर सुरुंगपाडा येथे पहा कॅप्टन जे टॉस उडवायला आले होते त्यांच्याकडे ड्रेस कोड नव्हता त्यामुळे इथून सुरुंगपाडा टीमला मात्र टॉस जिंकून इथून टॉस विन दिले. साडे या संघाने आपण कृपया याची दक्षता घ्यायची आहे. ही नेमावली सातत्याने पाहत असो. एक बॉल पडल्यानंतर त्याच्या अगोदर जर तुमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर मग त्या समोरच्या टीमला जो कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला मात्र टॉस नाणेफेक जिंकली असं मात्र इथे घोषित केलं जाईल. या स्पर्धेला आपण पाहायला गेलं तर शिस्तीची स्पर्धा म्हणून सातत्याने पाहिलं गेले. बॉल डिलिव्हरी केले 2 मध्ये आल्या 1 धाव तुम्हाला बनवायचे आहेत. 33 धावा. आणखी एक चांगला बॉल साईड लेफ्ट साईड ऑफ स्टंप थोडासा इथून वाईड लाईनवरती हातलायचा होता. या अभिजितकडे कलात्मक आहे आणि मात्र सातत्याने दाखवताना मात्र पाहायला मिळतात तिथे आणि त्यापर्यंत हा षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. P1चा षटक आहे. P1 मध्ये आपण पाहायला गेलं तर महत्वपूर्ण षटक राहिला. एक्शा कव्हरला गॅप तर शोधून काढल्या. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पुढे केला जाईल तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. गेम ऑन आहे तसं पाहायला गेलं तर दुर्मिळ परिस्थितीमध्ये मात्र मॅच जाईल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर इथे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र या क्रिकेटची परिस्थितीजन्य क्रिकेटला बनवावं लागेल. तुमच्याकडे जी सोनारी टीमकडे मात्र कलात्मकता आहे. सोनारी टीमला परिपूर्ण मात्र या मॅच बनवण्याची सुवर्ण संधी आहे. कोफटी टीम एक्शा कव्हरला कलात्मकता मात्र पाहायला मिळाली. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉसी मारेशा पार 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 पार. चौकार होता मग असावी. आता संधी आहे तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये मागच्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर मात्र कलात्मकता क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण तेवढाच अप्रतिम मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये वैभव म्हात्रे यांच्याकडनं पकडलं गेलंय. वैभव पाटील यांच्याकडनं पकडलं गेलंय. झेल फलंदाज बाद महत्वाची विकेट संदीपच्या स्वरूपामध्ये 440 ओव्हरचा करंट मोठा बुरुज ढासळला जातोय. अगदी राजेश छत्रपतींच्या गाण्यानं मात्र हा मैदान दुमदुमला जातोय. आपण पाहायला गेलं तर अगदी क्रिकेटमय वातावरण उल्हासदायक वातावरण निर्मिती मात्र इथे करण्यात आलेली आहे. त्याचं मोठं योगदानही राहिले गेले आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर याच आजच्या रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र गरत नवीन शेवा प्रशांत माळी सर बालई रोहन पाटील सर बोकडवीरा या तिन्ही ऑफिशियली पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रवीण पाटील सर पागोटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर आमचे केळवणे गावाचे एक सुमधुर आवाज मराठीचा बुलंद आवाज ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते आज त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आपल्याला चेतन स्वामी सर आणि मी रुपेश पाटील. चर्चा आपण करू या स्पर्धेनिमित्ताने.
ओहो शपल झाले आणि पाहायला गेलं तर गिरकी घेतली फिरकी घेत गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ही कलात्मक आहे सातत्याने आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी शपल झाली त्याच्यानंतर मात्र जागा बनवली आहे आणि जागा बनवल्यानंतर मात्र गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळालं. ही कलात्मक तुमच्याकडे आवश्यक असणार आहे का तुम्ही या रंगमंचावरती असं गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताय म्हणजे तुम्ही एक सर्व उत्कृष्ट कलाकार म्हणून तुम्हाला सिद्ध करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ते सध्याच्या घडीला आयुष्य बघत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे गोलंदाजी करत असताना क्लास आणि क्लासिकल काँग्रेस पक्षाविषयीही आपण चर्चा करू. या पक्षानं अगदी भरपूर सारे या देशाला दिलंय आणि या महेंद्र गरज साहेबांसारखा मोठा नेता रायगड जिल्हा कमिटीवरती मात्र असताना पाहायला मिळालं आणि रायगड जिल्ह्यामध्ये मात्र काँग्रेस जिवंत केली आहे त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला. साईडला आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर अगदी एज घेतली ब्रॅटला ब्रश झालं एक डॉट बॉलचं समीकरण 2 आलेत म्हणजे आयुष भगतचा मात्र इथून आत्मविश्वास द्विगुणित होताना मात्र पाहायला मिळेल. ही कलात्मकता तुमच्याकडे आहे ते सिद्ध करताना आज गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय आयुष. ओहो कलात्मक होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा रेषा जवळ अंतिम क्षणी बॉल अडवला जाईल का इफर्ट्स पाहत इथे अप्रतिम. हे गावाच्या अस्मितेसाठी गावासाठी ह्या क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि अप्रतिम मात्र जिथून क्षेत्रक्षणाचा नजराणा मंदार भगत यांच्याकडनं पाहायला मिळालं. मला संधी मिळाली गावाच्या क्रिकेटसाठी गावासाठी आणि गावाच्या टीमसाठी. हा ग्रामीण क्रिकेट असाच आहे ना पैशासाठी ना नावासाठी. ग्रामीण क्रिकेट खेळला जातो तो गावाच्या नावासाठी आणि त्याचं समर्पण समर्पित करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आल्या धावा या बॉलवरती 3 मागची 2 बॉलची भरपाई परिपूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळाली फलंदाज दिनू कडू. आणखी एक चांगला बॉल वातावरण टाईट मैदानामध्ये पाहायला मिळतो इथे. आता इथून एका बाजूला कधी मात्र पाहायला गेलं तर येलो बटरफ्लाय या आपण पिवळी फुलपाखरं अगदी फडफड 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 जाणं पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर हे सफेद फुलपाखरं 2 सध्याच्या घडीला संयमाचं क्रिकेट अगदी हलवारपणे पंख हलवताना इथे मात्र पाहायला मिळतात. हे सर क्रिकेट आहे ना माइंडेड गेम तुम्हाला खेळायचं आहे. व्हाईट लाईनवरती गोलंदाजी वाईड बॉलचा निर्णय अतिरिक्त धाव या मात्र आपण इनिंग मधील पाहिलं गेलं तर पहिला वाईट अवांतर धाव मात्र येताना पाहायला मिळतो इथे. आयुष भगत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 5 षटकांचा खेळ पीटीसी लाईव्ह टेक्निकल टीम परिपूर्ण मात्र कार्यरत असताना पाहायला मिळते. आमचे केडी आता सर्वांचे लाडके हसतमुख नेहमीच चेहरा त्यांचा किरण रवी असा चॅनलचे सर्वे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्वीपरला खेळून काढलाय बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार फार फार 4 चौकार. चांगली इथून खेळाला आपल्या बाजूनं वळवताना मात्र पाहायला मिळतात. ऑन साईडला फक्त लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली. आडव्या बॅटनं मात्र पाहायला गेलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवला जातोय. फेकी करतील तोपर्यंत मात्र येथील धावा 1. या एका धावेनं मात्र षटक क्रमांक समाप्त झालंय 2 आणि 2 षटकानंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमला हव्या आहेत 18 धावा. काय समीकरण आहे केडी पहा अगदी म्हणून तर म्हटलं जातं ना अंकांचा जादू आहे अंकांचा खेळ क्रिकेट आहे. आणि येणारे 18 बॉल 18 धावांची गरज धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. जाऊया ऐकूया एक सुंदर संगीत. थोडा आवाज देना. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. त्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित नक्कीच सोनारी गावचे आमचे वैशाली कॅटर्स सोनारीचे संकेतजी कडू यांचं शुभ आगमन आहे या ठिकाणी. नक्कीच त्यांचं सुद्धा स्वागत असेल. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच 18 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज धावपलकावरती धावा लागल्या जातात 15 धावा 15 रन स्कोरबोर्ड.
याच्यामध्ये काही बदल? $33. चला बाकीचे आपण नंतर देऊ तुम्हाला. कॉमेडिनेटर्स थोडंसं मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत पाहायला गेलं तर अगदी कलात्मक गोलंदाजीमध्ये तुम्हाला करावी लागेल, गेम खेचून आणावा लागेल आणि त्या पद्धतीने मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पडका चांगला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला गेलं तर वन हँड झेल घेण्याचा प्रयत्न असफल झालाय. वेगानं बॉल पर्यंत आले क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील आणि तोपर्यंत पकडतील, फेकी करतील. धावा आलेत मात्र 2-1 धावा आल्या आणि या एका धावेनं मात्र समीकरण मात्र पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. गोलंदाजी मार्गवरती अभिजितला पाहतो आपल्या स्पेल मधील दुसरा षटक घातलं असताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6 खर्च केल्या होत्या. अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारली होती तिथे, पण तुमच्याकडे ऑलरेडी धावा मात्र कमी आहेत. भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा वर्तमान वर्तमानावरती लक्ष तुमचं असणं खूप गरजेचं आहे. वर्तमान काय म्हणतं ते येणारे प्रत्येक बॉल गणिक तुम्हाला मात्र इथून पर्सेंटेज डॉट बॉलचे वाढवावे लागतील. टायमिंग प्रॉपर आहे. टप्पा घेईल इथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी चांगल्या पद्धतीने सहजरित्या इथून मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत इथून एक सिंगल कंप्लीट केली जातोय. हा क्रिकेट जर पाहायला गेलं तर अगदी आता टेक्निकली क्रिकेटचं उत्तम उदाहरण मात्र इथून फलंदाज दिनू कडू आणि प्रशांत कडू देताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक क्लास. आता इथे संधी नाही आहे. घरामध्ये सुईमध्ये धागा ओवाना तशी मात्र ही गॅप शोधून काढली आहे. बॉल सीमा पार आल्या धावा 4 चौकार. डीजे लक्ष असू द्या तुमचं आणि 10-12 सेकंदच घ्या आता तुम्ही. करायचंय लगेच लगेच तर नक्कीच स्वागत होईल. मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं जातो या ठिकाणी. वैशाली कॅटर्स सोनारीचे संकेतजी कडू यांचं सन्मानाने स्वागत होतोय. या ठिकाणी पाहतोय आपण काँग्रेस कमिटी गुंडेगावच्या आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहणार, त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वागतम आगतम सुस्वागतम. मायची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, एक स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन आपला स्वागत केलं जातोय. संकेतजी कडू, वैशाली कॅटर्स सोनारी. निश्चित सर, आपण काँग्रेसचा उल्लेख केला. 140 वर्ष जुना हा पक्ष 1885 मध्ये स्थापना झाली आणि निष्ठेचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला सर्वांचे लाडके महेंद्र गरज साहेब यांची चर्चा नावाची मात्र होताना पाहायला मिळतं. रायगड जिल्ह्यामध्ये एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली. या सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. आता येणारे बॉल गणिक मात्र समीकरण बदलली जातील, कारण तिसरा षटक मात्र समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावपलकावरती धावा आल्या 26. आता येणारे बॉल असणार आहेत 12 आणि विजयासाठी फक्त धावा हव्या त्या 7. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाही आहे. आणि आज आपण पाहायला गेलं तर कुंडेगाव, कोळीवाडा आणि या गावाचं आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळते. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारले गेले. महेंद्र शेठ साहेबांचं ही प्रेम सातत्याने मात्र कुंडेगाववरती राहिले गेले. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर इंटक INTUC राष्ट्रीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन अर्थातच ITF लंडनमध्ये ते उपाध्यक्ष म्हणून जागतिक स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व ज्याने केलं ते तुम्हाला सर्वांचे लाडके उरण तालुक्याचा एक मिळालेला एक नेतृत्व म्हणजे आदरणीय महेंद्र शेठ तुकाराम गरज साहेब. काँग्रेस चषक 2026 तुम्ही ते मात्र पाहता. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा प्रयत्न मात्र करायचा होता आणि व्हाईट बॉल इथे मात्र आले. अतिरिक्त मेहनत फलंदाजांना घ्यायला लावायची होती, ती मात्र होताना पाहायला मिळाली नाही आहे. आणि त्याच काँग्रेस पक्षाचे आपण पाहायला गेलं तर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी, वेल एज्युकेटेड तरुणांना अगदी पाहणारा हे नेते आपल्याला पाहायला मिळतात. आणखी कलात्मक पहा काय क्लास पाहायला मिळाला. बॉल बॅक फिरवल्या अगदी सीमा पार आल्या धावा 4 चौकार.
2 धावांची गरज आता इथून असणार आहे आणि या प्रयत्न चालू आहे. आपण पाहायला गेलं तर ज्ञाने आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर चौकार आला, डॉट बॉल आलाय. कुठपर्यंत मॅच ही खेचली जाईल ते पाहणं गरजेचं. या मॅचमध्ये तसं फारसं काही उरलेलं नाही आहे, परंतु हा क्रिकेट आहे. कदाचित प्रत्येक बॉलवरती विकेट येईल, डॉट बॉल येईल. हा सामना कदाचित टीम बांधपाडा खोपटे संघही जिंकू शकतोय. पण सध्याच्या घडीला प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमनं मात्र या सामन्याला ॲडॉप्ट केले. परिस्थितीजन्य क्रिकेट होती, त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला आपल्या बाजूनं झुकवलंय आणि खेळामध्ये बनून राहिलेत. खेळामध्ये बनून राहणं खूप महत्त्वपूर्ण असं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. टीम प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमचा मात्र खेळ खूप छान पद्धतीनं मात्र पाहायला मिळालं. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तरी सिंगल आली, स्कोर झाला इक्वल, म्हणजे समांतर आपल्याला पाहायला मिळतोय. आता एका धावेची गरज इथून असणार आहे विजयासाठी. येणारे बॉल असणार आहे ते 8 बॉल. राईट मोद विकेट. ज्ञान्या पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. अहो कट होतात बॉल. चांगली गोलंदाजी आहे, परंतु ज्या पद्धतीनं धावसंख्या मात्र इथून अखोडती मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या कमी झाली, लो स्कोरिंग मॅचमध्ये मात्र गेली. कधी कधी लो स्कोरिंग मॅच पाहण्याजोगी असतात, अगदी कलात्मक पद्धतीने होतात असतात, परंतु इथे पाहायला गेलं तर फलंदाजांनी अप्रतिमरित्या कौतुक करावं लागेल ते दिनू कडूचं आणि या प्रशांत कडू यांचं. ज्या पद्धतीने या मॅचमध्ये बनवून ठेवलं, मॅच बनवली गेली आणि हा सामना जिंकलाय. आजच्या रात्रीतील पहिला सामना प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीम मात्र अगदी धडक बेधडक पद्धतीने मात्र जिंकलेला आहे. हार्डलक बांधपाडा खोपटी टीम हलकेसे कमी पडलात आणि निश्चितच तुमचा खेळही चांगला झालाय. पुढील सगळ्या स्पर्धांसाठी तुम्हाला मात्र खूप साऱ्या बांधपाडा खोपटी टीमला मात्र शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी शुभेच्छा देऊया प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमला. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. सुरंगपाडा टॉस जिंकला, आपण निर्णय कळवलेला नाहीये. सामनावीर